नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं माइंड पॉवर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण स्टॅटिस्टिक्सची सिरीज पाहत आहोत. या सिरीजमध्ये या अगोदर आपण वन वे अनुवादचं एक उदाहरण पाहितलं. या आजच्या व्हिडिओमध्ये आपण टू वे अनुवादचं उदाहरण पाहणार आहोत. मित्रांनो, एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण कन्सेप्ट आपल्याला लक्षात येईल या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे. आपण जर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, टू वे कॅल्क्युलेट द टू वे अनुवा फ्रॉम फॉलोइंग डाटा अशा प्रकारचं एक्झाम्पल आपल्याला दिलं जातं आणि यामध्ये फक्त या पद्धतीने डेटा आपल्यासमोर दिला जातो. हा एवढा डेटा आपल्याला दिला जातो आणि बघा, टू वे अनुवामध्ये दोन इंडिपेंडन्स व्हेरिएबल स्वतंत्र असतात. म्हणजे स्वतंत्र चल त्या ठिकाणी दिलेले असतात आणि त्यांचा एकमेकाशी काय रिलेशन आहे, मेन इफेक्ट त्यांच्यामध्ये काय आहे हे तपासण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. म्हणजे अनुवाद्वारे आपल्याला हे निर्धारित करण्यात मदत मिळते की स्वतंत्र व्हेरिएबलचा मुख्य प्रभाव म्हणजे मेन इफेक्ट सांख्यिकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे की नाही हे आपल्या अनुवाद्वारे तपासता येतं. तसेच दोन स्वतंत्र व्हेरिएबल्समध्ये संवाद म्हणजे ज्याला इंटरॅक्शन असं आपण म्हणतो, ते इंटरॅक्शन आहे की नाही हे देखील आपल्याला अनुवाद्वारे तपासता येतं. म्हणजे आता या उदाहरणामध्ये दोन इंडिपेंडन्स व्हेरिएबल दिलेले आहेत. एक बुद्धिमत्तेमध्ये हुशार विद्यार्थी आणि दुसरे आहेत साधारण विद्यार्थी. त्यानंतर अध्यापन पद्धती, या अध्यापन पद्धतीचे 3 लेवल दिले आहेत. व्याख्यान आहे, परिसंवाद आहे आणि चर्चा आहे. ओके. आणि याच्यामध्ये प्रत्येक आता बघा, या बुद्धिमत्ता जे आहे त्यामध्ये हुशार विद्यार्थ्यांचा जो गट आहे त्याच्यामध्ये 15 व्हेरिएबल्स दिलेले आहेत. व्याख्यानासाठी 5, परिसंवादासाठी 5 आणि चर्चेसाठी 5. आणि साधारण विद्यार्थ्यामध्ये हा 15चा गट आहे आणि प्रत्येकासाठी 5-5. अशा प्रकारे टोटल आपल्यासमोर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. यानंतर अशा पद्धतीने दिल्यानंतर आपल्याला त्याचा टोटल रो स्कोर काढावा लागणार आहे. रो म्हणजे 2 रो आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत आणि टोटल कॉलम आपल्याला 3 कॉलम दिलेले आहेत. यांचं समेशन आपल्याला करावं लागणार आहे. समेशन म्हणजे बेरीज. बघा, या ठिकाणी आपण कॉलमची बेरीज पाहणार आहोत आणि या ठिकाणी ही टोटल रोजची बेरीज पाहणार आहोत. ओके. आता बघा, हे टोटल रोजची बेरीज या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी 134 आलेले आहे. म्हणजे प्रत्येक असं एक 10 + 8 9 + 7 बरोबर या ठिकाणी 26 त्या ठिकाणी आलेलं आहे. तसंच 8 + 10 + 6 यांची बेरीज 24 या ठिकाणी आलेली आहे. या सर्वांची 26 + 24 + 28 + 30 + 26 यांची बेरीज 134 येते आणि 51 + 44 + 39 यांची बेरीज 134 येते. त्याप्रमाणे या सेकंड ग्रुपचं देखील आपल्याला या ठिकाणी बेरीज करून घ्यायची. इथं प्रत्येकाची बेरीज आपल्या समोर रॉची बेरीज करायची आणि उभी कॉलमची बेरीज करायची आहे. ओके. कॉलमची बेरीज या ठिकाणी साधारणतः या कॉलमची बेरीज इथं 41 आलेली आहे. या कॉलमची बेरीज इथं 37 आलेली आहे. या कॉलमची बेरीज इथं 32 आलेली आहे. आणि रॉ म्हणजे आडवे स्तंभ ज्याला आपण म्हणतो आणि कॉलम म्हणजे उभे स्तंभ. आता बघा, या वरच्या हुशार विद्यार्थ्याचा जो गट आहे त्या कॉलमची बेरीज इथे 51 आलेली आहे. या ठिकाणी 44 आलेली आहे. या ठिकाणी 39 आलेली आहे. आणि नंतर आपल्याला टोटल कॉलमची समेशन करायचे. कॉलमचं समेशन करत असताना मित्रांनो आपल्याला इथं या ठिकाणी जे 51 या ठिकाणी आलेलं आहे, 51 + हे 41 म्हणजे यांचं टोटल बेरीज या ठिकाणी येते 92. या अशा पद्धतीने खाली प्रत्येकाचं इथं कॉलमची बेरीज केलेली आहे आणि या सर्व बेरीज यांची 244 येते. बघा, आपला हा जो रो आहे 134 + 110 बरोबर 244 म्हणजे 92, 81 + 71 बरोबर 244. या 244ला जी किंवा याला यक्स देखील म्हणतात. काही पुस्तकामध्ये याला जी म्हटलेलं आहे, काही पुस्तकामध्ये याला यक्स म्हटलेलं आहे. फक्त हा टोटल आहे, ग्रँड टोटल या ठिकाणी देण्यात आलेला आहे किंवा समेशन यक्स म्हणजे ह्या सर्वांची बेरीज ही 244 या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता यावरून आपल्याला आता बघा, इथं याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन टोटल 2 ग्रुप आहेत. एका ग्रुपमध्ये 15 ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी दिलेले आहेत
आणि या 15 ऑब्झर्वेशन 2 गटाचे 30 म्हणजे टोटल नंबर ऑफ नाउन्स आयटम त्या ठिकाणी 30 आहेत. ए बरोबर 2, इंटेलेक्च्युअल लेवल 2 दिले आहेत, हुशार विद्यार्थी आणि साधारण विद्यार्थी म्हणून त्याचे 2 त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. बी बरोबर 3, टीचिंग मेथड 3 दिलेले आहेत, व्याख्यान, चर्चा आणि परिसंवाद म्हणून हे 3 देण्यात आलेलं आहे. आणि एन बरोबर 5 म्हणजे रिफ्लेक्ट पर सेल म्हणजे एका सेलमध्ये आपण 5 पद्धती त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत म्हणून आपल्याला हे रिफ्लेक्ट त्या ठिकाणी घ्यायचे. आता ग्रँड टोटल अँड करेक्शन फॅक्टर आपल्याला अगोदर करेक्शन फॅक्टर आता बघा पहिली स्टेप म्हणजे सर्वात महत्त्वाची स्टेप या ठिकाणी आपल्याला असते की करेक्शन फॅक्टर अगोदर आपल्याला सी काढून घ्यावा लागत असतो आणि सी काढण्यासाठी आपल्याला सूत्र आहे म्हणजे सी एफ म्हणजे करेक्शन फॅक्टर हे सूत्र आहे की जीचा वर्ग भागिले एन. जीचा वर्ग आपण आत्ताच पाहितला जी आलेला आहे 244 त्याचा वर्ग भागिले एन आहे 30 म्हणजे टोटल याचं एन आहे 30 म्हणजे 244चा वर्ग केला आणि त्याला 30ने भाग दिला तर आपलं उत्तर येतं. हे उत्तर आहे आपलं करेक्शन. ओके मित्रांनो, अशा पद्धतीने ही पहिली स्टेप्स आपण सी काढलेला आहे त्याला करेक्शन फॅक्टर असं म्हणतो. 1984.53 हे आपलं सी आलेलं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला दुसऱ्या स्टेप टोटल सम ऑफ स्क्वेअर काढायचा आहे. टोटल याचा सम ऑफ स्क्वेअर त्याला आपण TSS म्हणतो किंवा SST TSS म्हणतो. टोटल याचा सम ऑफ स्क्वेअर काढत असताना सम ऑफ स्क्वेअर म्हणजे त्या वर्गांची बेरीज आपल्याला करायची टोटल याच्या. त्याचं सूत्र दिलं समेशन एक्स स्क्वेअर वजा CF म्हणजे त्या आलेल्या वर्गाच्या बेरीजेतून आपल्याला सी करेक्शन वजा करायचं आहे. ओके, मग आता आपण इथं प्रत्येक ह्याचं यामध्ये या ठिकाणी तुम्हाला थोडं डीपमध्ये दिलं आहे मी. आता पहिल्या कॉलममध्ये 10चा वर्ग 8चा वर्ग 9चा वर्ग 15चा वर्ग 9चा वर्ग. ओके, म्हणजे 10चा वर्ग इथे 100 आलेला आहे, 8चा वर्ग 64 आलेला आहे, 9चा वर्ग 81 आलेला आहे, 15चा वर्ग 225, 9चा वर्ग 81. म्हणजे या प्रत्येकाचा आपण या ठिकाणी वर्ग काढला आणि त्या वर्गाची बेरीज आपण या ठिकाणी शेवटी लिहिलेली आहे. ओके, या ठिकाणी आपण वर्गाची बेरीज लिहिलेली आहे. ओके, 551 ही वर्गाची बेरीज आलेली आहे. तसं आपण प्रत्येक कॉलमच्या जे प्रॉडक्ट डाटा आपल्याला दिला आहे त्या प्रत्येक डाटाचं व्हेरियन्सचं आपण वर्ग केला आहे आणि त्या वर्गाची बेरीज आपण इथं लिहिलेली आहे. ही टोटल वर्गाची बेरीज आहे. आता या सर्व सूत्र आपल्याला सांगते समेशन एक्स स्क्वेअर म्हणजे या वर्गाची बेरीज आपल्याला करायची आणि त्या बेरजेमधून आपल्याला सी वजा करायचे. म्हणजे बघा आपल्या टोटल वर्गाची बेरीज या ठिकाणी आली 2000, या ठिकाणी 2192 ही टोटल आपली हे टोटल वर्ग जे आलेलं आहे या वर्गांची आपण बेरीज केली, ही बेरीज आली 2192. आणि मग या 2192 मधून आपल्याला सी करेक्शन आपल्याला वजा करायचं आहे. आपण अगोदरच्या पहिल्या स्टेपमध्ये काढलं की करेक्शन कसं काढलं की टोटल जीचा वर्ग केला आणि त्याला 30ने भाग दिला, ते आपलं करेक्शन त्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे या टोटलमधून हे सी आपल्याला वजा करायचे 2192 वजा 1984.53 बरोबर आपलं टोटल SS त्या ठिकाणी येते 207.47. हा आपला TSS आलेला आहे किंवा SST, याला आपण TSS देखील म्हणतो, टोटल सम ऑफ स्क्वेअर. ओके, आता आपण काय काय काढलं करेक्शन आणि टोटल सम ऑफ स्क्वेअर काढा. त्यानंतर आपल्याला बिटवीन सम ऑफ स्क्वेअर काढायचं आहे. बघा मित्रांनो, आपल्याला अगोदर टोटल सम ऑफ स्क्वेअर कशाला म्हणतात, बिटवीन सम ऑफ स्क्वेअर कशाला म्हणतात आणि विदिन सम ऑफ स्क्वेअर कशाला म्हणतात या संकल्पना अगोदर आपल्याला माहिती पाहिजे. आता बघा बिटवीन ग्रुप व्हेरियन्स किंवा बिटवीन सम ऑफ स्क्वेअर म्हणजे बिटवीन ग्रुप व्हेरियन्स त्या ठिकाणी असतो. बिटवीन ग्रुप व्हेरियन्सला समूहातील विचलन असं म्हणतात आणि हे आपल्याला दर्शवतं की वेगवेगळ्या गटामध्ये सरासरी किती भिन्न आहे हे बिटवीन सम ऑफ स्क्वेअर त्या ठिकाणी दर्शवतं. म्हणजे बघा वेगवेगळ्या गटामध्ये सरासरी किती भिन्न आहे. आता उदाहरणार्थ या उदाहरणामध्ये जर बघितलं तर आपण हुशार विद्यार्थी आणि सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या सरासरी कामगिरीतील फरक या ठिकाणी तपासणार आहोत. म्हणजे 2 गट आहेत या ठिकाणी, हुशार विद्यार्थी आणि सर्वसाधारण विद्यार्थी, आणि या 2 गटामध्ये सरासरीत किती भिन्नता आहे
हे आपल्याला बिटवीन सम ऑफ स्क्वेअर किंवा बिटवीन ग्रुप व्हेरियन्सद्वारे आपल्याला त्या ठिकाणी काढता येतं. त्याला आपण BSS बिटवीन सम ऑफ स्क्वेअर आपण याला म्हणतो. आता बघा बिटवीन सम ऑफ स्क्वेअर काढत असताना आपल्याला आता बघा इथं 51 + 41 + 44 + 37 + 39 + 32 ह्या संज्ञा किंवा ह्या ज्या संख्या आहेत आपण कुठून घेतल्या बघा. 51 + 41 हे बघा. आता इथं ह्या ज्या संज्ञा आहेत, ह्या ज्या संख्या आहेत 51 + 44 + 39 आणि 41 + 37 + 32 ह्या बिटवीन ग्रुप म्हणजे समूहातील विचरण म्हणजे वेगवेगळ्या गटामध्ये सरासरी किती आहे, या वेगवेगळ्या गटातील सरासरी किती आहे हे आपण त्या ठिकाणी काढतो. आणि या संख्या आपण या ठिकाणी बिटवीन सम ऑफ स्क्वेअर काढत असताना आपण घेतलेले आहेत. म्हणजे 51चा वर्ग भागिले 5. आता 5 का तर बघा इथं तुम्हाला उदाहरणावरून लक्षात येईल की 51 ही संख्या आपण घेतली आहे. 51 ही संख्या घेतलेली आहे आणि याच्यामध्ये हे 5 व्हेरियन्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, 10 एक आहे, 8 एक आहे, 9 एक आहे, 15 एक आहे आणि 9 एक आहे. हे काय झालेले 5 त्या ठिकाणी आयटम्स आहेत. म्हणून 51चा वर्ग भागिले 5. ओके, त्यामुळे या ठिकाणी बिटवीन स्क्वेअर आपण काढत असताना 51 भागिले 5, 41चा वर्ग भागिले 5, 44चा वर्ग भागिले 5, 37चा वर्ग भागिले 5 म्हणजे बघा हे 37चा वर्ग, 39चा वर्ग, 32चा वर्ग, 51चा वर्ग, 41चा वर्ग, 44चा वर्ग, प्रत्येकाला 5ने भाग आणि यांचा प्रत्येकाचा वर्ग काढून 5ने भाग दिल्यानंतर ही अशा पद्धतीने संख्या या ठिकाणी येतात. आता आपल्याला या सर्वांची बेरीज करायची. बघा 51चा वर्ग भागिले 5 त्याचं उत्तर येतं 520.2. असं प्रत्येकाचा वर्ग काढून त्याला 5ने भाग दिलेला आहे आणि या सर्वांची बेरीज केल्यानंतर येते 2026.4 आणि त्यातून आपल्याला वजा C करायचे म्हणजे करेक्शन फॅक्टर आणि आपलं C आलेलं आहे 1984.53. जर यातून हे वजा केले तर आपलं उत्तर येतं 41.87. म्हणजे बघा बिटवीन BSS बिटवीन सम ऑफ स्क्वेअर आपला आलेला आहे 41.87. ओके, त्यानंतर आपल्याला पुढची स्टेप्स पाहावं लागणार आहे. आता विदिन ग्रुप सम ऑफ स्क्वेअर आपल्याला काढायचं आहे. विदिन SS WSS ज्याला आपण म्हणतो किंवा त्याला इरर म्हणतो. इरर सम ऑफ स्क्वेअर असं त्या ठिकाणी या स्टेपला म्हणतो. आता बघा याचं सूत्र साध्या सोप्या पद्धतीने दिलेलं आहे. सूत्रामध्ये त्यांनी सांगितलं TSS वजा BSS. TSS म्हणजे काय टोटल सम ऑफ स्क्वेअर आणि BSS म्हणजे काय बिटवीन सम ऑफ स्क्वेअर. टोटल सम ऑफ स्क्वेअर म्हणजे काय संपूर्ण टेस्टमधील एकूण भिन्नता TSSमध्ये दर्शवते आणि BSSमध्ये वेगवेगळ्या गटामध्ये सरासरी किती भिन्न आहे हे दर्शवते. ओके, आपण आता हे दोन्ही संख्या काढलेल्या आहेत. TSS आपल्याला आहे 207.47 आणि BSS आपल्याला आहे 41.47. म्हणजे विदिन ग्रुप काढत असताना की गटाअंतर्गत विचरण हे असं दर्शवतं की त्याला समूहांतर्गत किंवा गटाअंतर्गत विचरण असं आपण म्हणतो विदिन ग्रुपला, की एकाच गटातील नोंदी एकमेकापासून किती भिन्न आहेत हे आपल्याला WSS त्या ठिकाणी सांगतं. एकाच गटातील नोंदी एकमेकापासून किती भिन्न आहेत आणि हे काढण्यासाठी सूत्र आहे TSS वजा BSS. ओके, आता आपण या ठिकाणी हा BSS या ठिकाणी काढलेला आहे. TSS आपण वरती काढलेला आहे. TSS आपला आलेला आहे 207.47 आणि आपला BSS आहे 41.87 आणि याची वजाबाकी केल्यानंतर आपला येतो WSS विदिन ग्रुप सम ऑफ स्क्वेअर. ओके, विदिन सम ऑफ स्क्वेअर हा 165.6 या ठिकाणी आलेला आहे. बघा आतापर्यंत आपण करेक्शन, टोटल सम ऑफ स्क्वेअर, बिटवीन सम ऑफ स्क्वेअर आणि विदिन सम ऑफ स्क्वेअर या 4 प्रकारच्या संख्या या ठिकाणी काढलेल्या आहेत. आता आपल्याला पुढच्या स्टेप्समध्ये ASS इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी इफेक्ट हा किती आहे आपल्याला पाहावं लागणार आहे. ओके, ए म्हणजे काय रो. ओके, त्याचे बुद्धिमत्तेचे 2 स्तर त्यांनी केले होते. 2 रो आपण बघितले की एक सर्वसाधारण विद्यार्थी, हुशार विद्यार्थी. आता ASS काढत असताना त्यांनी सांगले की आता बघा एची बेरीज आपण केली होती 134 आली होती. ओके, 134 आली होती. 134 कुठे आले होते आपल्याला माहिती आहे का?
ओके, आता आपल्याला परत उदाहरणामध्ये इथं पाहावं लागणार आहे की 134 कुठे आले होते. ओके, आता बघा हे या ठिकाणी 134 या रोची बेरीज आली होती हुशार विद्यार्थ्याच्या गटाची, आणि 110 ही साधारण विद्यार्थ्याच्या गटाची बेरीज या ठिकाणी आलेली होती. ओके, 110 आणि हे 134. ओके, तर आपल्याला इंटेलेक्च्युअल ASS काढत असताना आपल्याला त्याचं सूत्र दिलं आहे की 134चा वर्ग त्याला भागिले, आता बघा 134 म्हणजे या गटामधची बेरीज 134 आली होती, त्या गटामध्ये टोटल 15 प्रदत्त त्या ठिकाणी होते, म्हणून n बरोबर 15. 134 भागिले 15 याचं जर वर्ग करून भागाकार केला तर त्याचं उत्तर येतं 1197.07. आणि तसं दुसऱ्या गटाची बेरीज 110 आली होती, 110 त्या गटामध्ये पण 15 विद्यार्थी होते, आणि त्या 110चा वर्ग करून 15ने जर भाग दिला तर 806.67. हे काय झालं, हे ASS आपण दुसऱ्या गटाचा काढा. ओके, त्यानंतर या दोन्हीची बेरीज करायची आणि त्यातून आपल्याला CF करेक्शन फॅक्टर आपल्याला वजा करायचा आहे. या दोन्हीची जर बेरीज आपण केली तर या दोन्हीची बेरीज येते 2003.74, आणि त्यातून आपल्याला C पहिल्यांदा काढे. C म्हणजे काय की करेक्शन, हे 1984.53 हे आपलं करेक्शन आलेलं आहे, आणि 2003.74मधून जर आपण 1984 वजा केले तर आपलं उत्तर येतं 19.21 अशा पद्धतीने आपलं AS त्या ठिकाणी आलेलं आहे. ओके, AS आला. आता BSS काढावं लागणार आहे आपल्याला, टीचिंग मेथडचं इफेक्ट काढावं लागणार आहे. ओके, ASSमध्ये काय आपण पाहिलं, इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी, सर्वसाधारण विद्यार्थी, हुशार विद्यार्थी 2 गट होते. आता टीचिंग मेथडमध्ये आपण बघितलं 3 टीचिंग मेथड होत्या, B1, B2, B3, परिसंवाद, चर्चा, अशा पद्धतीने 3 मेथड्स त्या ठिकाणी होत्या. आणि या 3 मेथड्सचं आपल्याला काय करावं लागणार आहे, BSS त्यांच्यात इफेक्ट कसा आहे ते. आता 92, आता कॉलमची बेरीज आपण टोटल कॉलमची बेरीज केलेली आहे, 92चा वर्ग भागिले 10. आता एका कॉलममध्ये पहिल्या गटामध्ये 5, दुसऱ्या गटामध्ये 5. यासाठी आपल्याला परत उदाहरण पाहावं लागणार आहे की तुम्हाला लक्षात येईल की ही संख्या कुठून घेतलेली आहे. ओके, आता हे उदाहरण आहे, आणि हे 92 संख्या आपण बघितली कुठून आली. आता हे पहिल्या गट आहे, पहिल्या गटात पहिल्या गटाची बेरीज 51 आलेली आहे, आणि दुसऱ्या गटाची बेरीज 41 आलेली आहे, आणि या दोन्हीचा जर बेरीज केली आपण तर ही 92 आलेली आहे. म्हणजे या गटामध्ये 5 प्रदत्त आणि या गटामध्ये 5 प्रदत्त. हे बघा, हे 5 आणि 5 10, 92चा वर्ग भागिले 10. तसं या गटामध्ये पण हे 44 अधिक 37 बरोबर 81 आलेलं आहे, 39 + 32 बरोबर हे 71 आलेलं आहे. आणि प्रत्येक गटामध्ये इथं 5 आणि खाली 5 असे 5 प्रदत्त, म्हणजे दोन्ही मिळून काय होतात, हे 10 त्या ठिकाणी होतात. प्रत्येक गटामध्ये 10 हे होतात. ओके, म्हणून आपल्याला हे कॉलमचं, हे बघा, व्याख्यान, परिसंवाद, चर्चा, हे 3 कॉलम आहेत, आणि हे 3 कॉलमचे बेरीज आपल्याला इथं खाली आपण दिलेले आहे. ओके, आणि मग ह्या बेरजेचा वर्ग भागिले n आपण त्या ठिकाणी BSS आपल्याला करायचं आहे. मग हे बेरजेचा वर्ग बघा, 92चा वर्ग भागिले 10, 81चा वर्ग भागिले 10, 71चा वर्ग भागिले 10. आणि यांचं ज्यावेळेस आपण वर्गाला 10ने भाग देतो त्यावेळेस ही अशा पद्धतीने संख्या त्या ठिकाणी येतात. या तिन्ही संख्येची आपण बेरीज केली तर 2006.6, आणि त्यातून हे CF म्हणजे करेक्शन फॅक्टर वजा करायचं, आपलं C आलेलं आहे 1984.53, आणि ह्या 2006.6मधून हे जर वजा केलं तर आपलं उत्तर या ठिकाणी येतं 22.07. म्हणजे Bचा सम ऑफ स्क्वेअर, म्हणजे आपण मेथडचा सम ऑफ स्क्वेअर या ठिकाणी काढलेला आहे, तो आलेला आहे 22.5. आता ABचा सम ऑफ स्क्वेअर, दोन्हीचं इंटरॅक्शनचा सम ऑफ स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. ABचा सम ऑफ स्क्वेअर काढत असताना आता हे आपल्याला पाहावं लागेल, त्यांनी सांगितलं सूत्र सांगितलं बिटवीन ग्रुप SS बिटवीन सम ऑफ स्क्वेअर, त्यातून वजा करायचं आहे ASS आणि BSS. ओके, ASS आणि BSS वजा करायचं की दोन्हीचं इंटरॅक्शन काढण्यासाठी आपल्याला बिटवीन सम ऑफ स्क्वेअर म्हणजे BSS आपण काढलेलं याच्या अगोदर, BSS मधून काय करायचं वजा ASS अधिक BSS, म्हणजे Aचा सम ऑफ स्क्वेअर आणि Bचा सम ऑफ स्क्वेअर.
बघा आता बिटवीन सम स्क्वेअर आपण 41.87 काढलेलं आहे. एचं सम स्क्वेअर आपलं 19.20 आलेलं आहे आणि बी एस एस आत्ता आपण काढलं 22.07 हे आलेलं आहे. आणि या 41.87 या दोन्हीची बेरीज ज्यावेळेस करतो, बेरीज 41.27, मग 41.87 मध्ये जर 41.27 वजा केले तर आपलं 0.6 त्या ठिकाणी उत्तर येतं. म्हणजे बघा ASS काढा, BSS काढा आणि ABSS काढा, दोन्हीचं इंटरॅक्शनचा इफेक्ट आपण काढलेला आहे. ओके, आता आपण डिग्री ऑफ फ्रीडम काढणार आहोत. मग डिग्री ऑफ फ्रीडम काढा म्हणजे मग आपल्याला अनुभवाचा तक्ता करायला सोपं जातं. ओके, आता बघा इथं टोटल डिग्री ऑफ फ्रीडम बघा, टोटल डिग्री ऑफ फ्रीडम काढत असताना n-1 टोटल n आपण बघितलं 15 आणि 15 30 आहे. 30 - 1 बरोबर 29, या ठिकाणी हे 29 आहे. ओके, त्यानंतर डिग्री ऑफ फ्रीडम Aचा, ए म्हणजे बुद्धिमत्ता, रोजचा R आहे. R रोज किती आहेत आपले 2 आहे. ओके, 2 - 1, 2 कुठले हुशार विद्यार्थी आणि सर्वसाधारण विद्यार्थी म्हणजे 1. ओके, त्यानंतर डिग्री ऑफ फ्रीडम बीचा डिग्री ऑफ फ्रीडम काढला लागणार आहे. बीमध्ये आपण काय केलेलं आहे की अध्यापन पद्धती आहेत. अध्यापन पद्धती म्हणजे काय, C कॉलम आहेत आपले तिथं. C किती कॉलम आहेत, 3 आहेत. एक व्याख्यान, परिसंवाद आणि चर्चा, हे 3 कॉलम आहेत. त्यातून -1 करायचा म्हणजे आपलं किती आलं 2 आलं. म्हणजे बीचा डिग्री ऑफ फ्रीडम 2 आला. त्यानंतर दोन्हीचा डिग्री ऑफ फ्रीडम काढायचा ए आणि बीचा. ए आणि बीचा डिग्री ऑफ फ्रीडम काढतात आणि सूत्र A - 1 गुणिले B - 1. A - 1 किती आलं आहे आपलं इथं 1 आलेलं आहे आणि B - 1 आपलं आलेलं आहे 2, म्हणजे 2 1 गुणिले 2 बरोबर हा दोन्हीचा डिग्री ऑफ फ्रीडम 2 येतो. ओके, त्यानंतर डिग्री ऑफ फ्रीडम ई किंवा इरळ किंवा विदिनचा डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे, विदिनचा डिग्री ऑफ फ्रीडम. आता विदिन ग्रुपचा डिग्री ऑफ फ्रीडम काढत असताना त्यांनी सूत्र सांगितलं AB कंसात n-1. आता AB कंसात n-1 म्हणजे किती टोटल कॉलम आहेत, 6 आहेत. ओके, आणि त्याला n-1 म्हणजे n किती आहे बघा इथं n- प्रत्येक ह्याच्यात n 5 आहेत. 5 - 1 बरोबर हे 4. ओके, आता बघा AB 6 कसं आलेला आहे, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की हे आपल्याला समजलं पाहिजे. आता बघा पहिल्या सर्वसाधारण गटामध्ये 3 गट आहेत, 3 कॉलम आहेत आणि हुशारमध्ये 3 आहेत. इथं 3 आणि हे 3 6 असे टोटल 6 आहे. आणि n म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये 5 पद्धती त्या ठिकाणी n-1 बरोबर 4 म्हणजे 6 × 4 बरोबर 24 हा डिग्री ऑफ फ्रीडम विदिनचा डिग्री ऑफ फ्रीडम या ठिकाणी आलेला आहे. ओके, डिग्री ऑफ फ्रीडम काढा. आता आपण टेबल बघणार आहोत. आता हे बघा टेबलमध्ये काय काय घेतलं आपण अगोदर. हे बघा सोर्स ऑफ व्हेरियन्स, सोर्स काय घेतलेत आपण. ए घेतला पहिल्यांदा. ए म्हणजे ॲबिलिटी किंवा त्याला बुद्धिमत्ता आपण ज्याला म्हणतो, बुद्धिमत्तेचे 2 स्तर आपण पाडले, हुशार आणि सर्वसाधारण, ते आपण घेतलं. बी म्हणजे मेथड घेतल्या. ओके, त्यानंतर A गुणिले B दोन्हीचं इंटरॅक्ट घेतलं. त्यानंतर इरर किंवा विदिन ग्रुप घेतलं, विदिन ग्रुप SS आणि हे टोटल. यानंतर आपण बघितलं ASS आपलं किती आला होता, 19.2 आला होता. आता हे आपल्याला पुन्हा मागच्या गणितामध्ये पडताळणी करून पाहावं लागणार आहे. B आपल्याला आलेला होता 22. BSS 22.07 आणि दोन्हीचं इंटरॅक्शन आलं होतं 0.6. विदिन ग्रुप सम ऑफ स्क्वेअर आलं होतं 165.6 आणि हे टोटल 207.47. ओके, या सर्वांची बेरीज जर आपली ही आली म्हणजे टोटल आणि आपण TSS काढायला, हा TSS असतो. जर ही बेरीज ही बरोबर आली आणि आपला TS आला तर आपलं गणिती क्रिया ह्या बरोबर आहेत असं आपल्याला समजावं. आता बघा हे SS आपण बरोबर आहेत की नाहीत बघूया. ॲबिलिटीचं आपण ASSचं 19.21 इथे घेतला आहे. हा कुठून घेतला आहे बघा. आता आपण ASS काढ, हा ASS काढ, हा 19. बघा या ठिकाणी 19.21 आहे ASS. ओके, त्यानंतर आपण BSS काढा, हे BSS 22.7 आहे. ओके, त्यानंतर आपल्याला ABSS बघितला की हे बघा 0.6 या ठिकाणी. याच आपण तक्त्यामध्ये संख्या घेतलेल्या आहे. ओके,
आणि आपल्याला TSS आणि BSS टोटल सम ऑफ स्क्वेअर बघा आपल्याला हे बघा इथं लगेच 207.47 हा टोटल सम ऑफ स्क्वेअर का आलेला आहे. आणि BSS आपण घेतला आहे, सॉरी WSS घेतलेला आहे. हे आपला WSS हे बघा इथं WSS आलेला आहे आपला 165.6. हे आपण सम ऑफ स्क्वेअर इथं तक्त्यामध्ये घेतलेले आहेत. ओके, हे एचा आपण 19.21 पाहितला, आता बीचा 22.07 पाहितला, त्यानंतर ABचा पाहितला आणि विदिन SS आपण 165 पॉईंट आणि टोटल SS म्हणजे आपलं हे गणित. या सर्वांची बेरीज आपली जर टोटल SS आलं तर याचा अर्थ आपलं गणित या ठिकाणी बरोबर आहे. बघा मित्र 19.21, 22.07, 0.6 आणि 165.06 यांची जर बेरीज केली तर आपल्याला एवढी बेरीज त्या ठिकाणी येते. डिग्री ऑफ फ्रीडम आत्ताच बघितले आपण कशा पद्धतीने घेतले. ए म्हणजे ॲबिलिटी रोज किती आहे 2 वजा 1 म्हणजे 1 हा डिग्री ऑफ फ्रीडम आला आहे. मेथड्स 3 आहेत, 3 वजा कॉलम वजा 1 C वजा 1 असं दिले. कॉलम वजा 1 म्हणजे 2 या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर दोन्हीचं इंटरॅक्शन R वजा 1 गुणुले C वजा 1 म्हणजे 1 गुणुले 2 बरोबर 2 या ठिकाणी आलेलं आहे. आणि विदिनचं सम ऑफ स्क्वेअर डिग्री फ्रीडम काढला आहे त्याचा आपण 24 आलेलं आहे. म्हणजे 6 गुणुले 4 आपण आत्ता पण त्यामध्ये पाहिलं. 6 कॉलम 3 कॉलमचे 2 गटात 3 3 + 3 6 आहे. ओके, आणि N वजा 1 म्हणजे 5 वजा 1 6 चौक 24. ओके, आणि या सर्वांची बेरीज या ठिकाणी टोटल आपण N काढला होता. N बरोबर 29. ओके, हे आपला बरोबर आलेला आहे. काय केलं तर 30 वजा 1 बरोबर 29 असं आपण काढलेलं होतं. म्हणजे हा TSSचा डिग्री ऑफ फ्रीडम 29 आहे. ओके, अशा पद्धतीने आपण या संख्या काढलेल्या आहेत. ओके, त्यानंतर आपल्याला आता MS काढाय मीन स्क्वेअर काढायचा. आता मीन स्क्वेअर काढत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला, हा मीन स्क्वेअर कसा आला तर आपल्या मीन स्क्वेअर काढत असताना सम ऑफ स्क्वेअरला डिग्री फ्रीडमने भाग द्यायचा आहे. 19.21ला जर 1ने भाग दिला तर मीन स्क्वेअर येतो त्याचा 19.21. तसं याच्यामध्ये पण 22.07ला या 2 हा डिग्री ऑफ फ्रीडम याचा 2 आलेला, या 2नी भाग द्यायचा आहे आणि म्हणून आपला याचा मीन ऑफ स्क्वेअर येतो 11.04. तसं 0.6ला हे A आणि Bचं इंटरॅक्टचा सम ऑफ स्क्वेअर आलता 0.6. याचा डिग्री ऑफ फ्रीडम 2 आहे. 0.6ला 2नी भाग दिला तर त्याचं उत्तर येतं 0.3. हा मीन स्क्वेअर झाला. आणि 165 विदिन सम ऑफ स्क्वेअरचं 165.6 सम ऑफ स्क्वेअर आहे, त्याला डिग्री ऑफ फ्रीडम इथं 24 आहे. यांनी जर भाग दिला तर त्याचं उत्तर येतं 6.9. ओके, या पद्धतीने आपण मीन स्क्वेअर काढा. लक्षात आलं मीन स्क्वेअर कसा काढा, सम ऑफ स्क्वेअरला डिग्री ऑफ फ्रीडमने आपण त्या ठिकाणी भाग दिलेला आहे. आणि भाग दिल्यानंतर आपल्याला याच्यावरून F व्हॅल्यू काढायची MS1. आता बघा मित्रांनो, F व्हॅल्यू काढत असताना आपल्याला काय करायचं आहे की जे मीन स्क्वेअर आपण काढे प्रत्येकाचा, त्या प्रत्येक मीन स्क्वेअरला आपल्याला विदिनचा जो मीन स्क्वेअर आला आहे WSSचा त्याने भाग द्यायचा. 19.21ला जर आपण 6.9ने भाग दिला तर त्याचं F व्हॅल्यू येतं 2.78. ह्या 11.04ला जर आपण 6.9ने भाग दिला तर त्याचं F व्हॅल्यू येतं 1.60. आणि 0.3ला जर या 6.9ने भाग दिला, या 0.3ला या 6.9ने त्याचं F व्हॅल्यू येतं 0.043. आता F व्हॅल्यू म्हणजे काय, रोनाल्ड फिशर या मानसशास्त्रज्ञाने ही संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. त्याच्या नावावरून F, फिशरच्या नावावरून F आपण हे या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि याचं कॅल्क्युलेट व्हॅल्यू या आपण या ठिकाणी काढलेल्या आहेत. ओके, कशा काढल्या, ह्या मीन स्क्वेअरला आपल्याला विदिनचा मीन स्क्वेअर आहे या त्यांनी भाग दिलेला आहे. याच्या ASSला आपण ASSचा जो मीन स्क्वेअर आला त्याला या विदिन ASSच्या मीन स्क्वेअरने भाग दिला. BSSच्या मीन स्क्वेअरला आपण WSSच्या मीन स्क्वेअरने भाग दिला. AB इंटरॅक्शनचे दोन्हीचं ABSS जो काढा त्याचा मीन स्क्वेअर जो आला त्याला देखील आपण ह्या WSSने भाग दिला आणि हा F व्हॅल्यू या ठिकाणी आलेला आहे. आता F व्हॅल्यूवरून आपल्याला कॅल्क्युलेट व्हॅल्यू काढली, आपल्याला टेबल व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी काढायची आहे. आता बघा, टेबल व्हॅल्यू काढत असताना आपल्याला हे पाहावं लागणार आहे की याचा
फॅक्टर एचा डिग्री ऑफ फ्रीडम 1 आहे आणि विदिनचा डिग्री ऑफ फ्रीडम हा 24 आहे, म्हणजे 1 आहे. 1 लक्षात घ्या. 1 आणि 24 का? कारण प्रत्येकाला आपण ह्या 24नी भाग दिलेला आहे विदिनने, म्हणून ही 1 इथं 1 आणि 24 1 नंबरचा कॉलम आणि 24 नंबरचा रोज आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागणार आहे. आणि त्यानुसार त्याचं टेबल जो एफ व्हॅल्यूचा टेबल असतो तो टेबल एफ व्हॅल्यूच्या टेबलमध्ये याचं व्हॅल्यूज किती आहेत. आता कुठल्या क्रिटिकल लेवल 0.05 लेवलला याचं मूल्य किती आहे आपल्याला टेबल व्हॅल्यूमध्ये पाहावं लागणार. इथं मी तुम्हाला खाली टेबल व्हॅल्यूमध्ये त्याचे मूल्य दिलेलं आहे. बघा एचं डिग्री ऑफ फ्रीडम 1 आहे आणि त्याचा 1 आणि 24 हा डिग्री ऑफ फ्रीडम पाहिला तर क्रिटिकल व्हॅल्यू त्याची टेबल व्हॅल्यू ही 4.26 आहे. ते बीची 3.40 येते आणि ए बीची 3.40 आहे. कसं पाहिलं आपण त्याचा डिग्री ऑफ फ्रीडम त्या एचा बीचा आणि ए बीचा हा डिग्री ऑफ फ्रीडम आहे आणि ह्या विदिनचा डिग्री ऑफ फ्रीडम कारण यांनी आपण त्याला एम एस काढत असताना यांनीच भाग देत असतो म्हणून हा 24 डिग्री ऑफ फ्रीडम काढा आणि त्याचं हे व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढलेलं आहे. आणि या व्हॅल्यूनुसार आपल्याला आता आपल्या कॅल्क्युलेट करावं लागेल की एफ व्हॅल्यू काय सांगते आहेत. ओके, आता हा भाग देखील महत्त्वाचा आहे की बघा आपलं कॅल्क्युलेट व्हॅल्यू म्हणजे आपण स्वतः काढलेलं गुणांकन करून काढलेलं म्हणजे कॅल्क्युलेशन प्रक्रिया करून काढलेलं एफ व्हॅल्यू आलेलं आहे 2.78 आणि क्रिटिकल व्हॅल्यू म्हणजे काय टेबल ज्यावेळेस आपण डिग्री ऑफ फ्रीडम 1 आणि 24 पाहिलं त्यावेळेस त्यानुसार जे टेबल व्हॅल्यू आलेले हे 4.26 म्हणजे कॅल्क्युलेट व्हॅल्यूपेक्षा टेबल व्हॅल्यू या ठिकाणी काय आहे मोठं आहे. आणि ज्यावेळेस कॅल्क्युलेट व्हॅल्यूपेक्षा टेबल व्हॅल्यू मोठं येतं त्यावेळेस आपलं त्या ठिकाणी नॉन सिग्निफिकंट असतं आणि नल हायपोथेसिस आपण त्या ठिकाणी रिजेक्ट करतो. आपण जे काय त्या ठिकाणी हायपोथेसिस मानले त्यांच्यामध्ये कुठलंही साहचर्य नसतं आणि ज्यावेळेस नॉट सिग्निफिकंट येतं त्यावेळेस आपण नल हायपोथेसिस रिजेक्ट करतो. इथं जर क्रिटिकल व्हॅल्यूपेक्षा कॅल्क्युलेट व्हॅल्यू जर मोठी असतं तर इथे सिग्निफिकंट राहिलं असतं आपलं नल हायपोथेसिस आपल्याला त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करावं लागलं असतं. म्हणजे बघा हे 0.05 लेवलला आपण तिन्ही व्हॅल्यू काढलेले आहेत म्हणजे इथं पण कॅल्क्युलेट व्हॅल्यूपेक्षा क्रिटिकल व्हॅल्यू मोठी आहे, इथं पण कॅल्क्युलेट व्हॅल्यूपेक्षा क्रिटिकल व्हॅल्यू मोठी आहे आणि म्हणून इथं नॉट सिग्निफिकंट आपण दिलेलं आहे आणि नल हायपोथेसिस आपण या ठिकाणी रिजेक्ट केलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे एफ व्हॅल्यू काढून क्रिटिकल व्हॅल्यू आणि कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू काढून आपल्याला त्याचं मूल्यांकन त्या ठिकाणी करता येतं. मित्रांनो अपेक्षा करतो की आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी 2 वे अनुवाद समजला असेल. थँक्यू.